तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात ई पीक पाहणी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुमची जी ई पीक पाहणी प्रक्रिया आहे तर ती ई पीक पाहणी प्रक्रिया होणार नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकरी मित्रांना ई पीक पाहणीबद्दल जे कन्फ्युजन किंवा प्रश्न आहेत तर ते प्रश्न पडलेले आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो. एक पहिला प्रश्न म्हणजे बऱ्याच शेतकरी मित्रांना अजूनही माहीत नाही की ई पीक पाहणी कशा पद्धतीने होणार आहे. त्यानंतर ज्या शेतकरी मित्रांना माहिती की ई पीक पाहणी यावर्षी सहाय्यकांच्या मार्फत केली जाणार आहे, परंतु त्यांनाही प्रश्न पडला आहे की सहाय्यक आमची ई पीक पाहणी कशी करतील आणि ती आमच्या जे उतारा आहे तर त्या उतारावर आमचे जे पिकाची नोंदणी तर ती पिकाची नोंदणी नेमकं कशा पद्धतीने होणार आहे, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. त्यानंतर आमच्या गावाचा सहाय्यक कोण आहे हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून देतो मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक किशोर या यूट्यूब चॅनलला. राज्य सरकारने आता नवीन ई पीक पाहणी धोरण राज्यात राबवलेलं आहे. या अंतर्गत सहाय्यक तुमच्या बांधावर येतील आणि ते तुमची ई पीक पाहणी करतील. म्हणजे एक्झॅक्ट तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक तुम्ही घेत आहे त्याचाच आता नोंदणी तुमच्या 7/12 उतारावर केला जाईल. अचूक पद्धतीने ई पीक पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला होता किंवा कृषी विभागाने याच्यामध्ये बदल केला होता. गेल्या अनेक वर्षापासून कुठेतरी फ्रॉड किंवा भ्रष्टाचाराने ई पीक पाहणी नोंदणी होत होती. मोठमोठ्या जे अडथळे तर मोठमोठे अडथळे सुद्धा यात येत होते आणि ज्या शेतकरी मित्रांकडे मोबाईल नसायचा तर अशा शेतकरी मित्रांना ई पीक पाहणीसाठी अडचण येत होती. म्हणून या संपूर्ण गोष्ट लक्षात घेत राज्य सरकारने सहाय्यकांमार्फत ई पीक पाहणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जेव्हा शेतकरी स्वतः ई पीक पाहणी करत होते तेव्हा बऱ्याच ज्या गोष्टी तर त्या बऱ्याच गोष्टी शेतकरी मित्र हे चुकवत होते आणि यामुळे बरेच अडथळे हे जेव्हा दुष्काळ पडला किंवा जास्त पावसाळा झाला तर जेव्हा राज्य सरकार या बदल्यात मोबदला किंवा अनुदान द्यायचं तर तेव्हा मात्र या गोष्टींचा अडथळा राज्य सरकारला यायचा. त्यामुळे राज्य सरकारने ठरवलं की आम्ही आता जी ई पीक पाहणी तर ती ई पीक पाहणी सहाय्यकांच्या मार्फत करणार आहोत. आता मित्रांनो, ही जी ई पीक पाहणी तर ती कशी होईल, तर तुम्हाला पहिला प्रश्न असेल की कोण आहे ई पीक पाहणी जो सहाय्यक आहे तर तो कोण असणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना ई पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी मदत करण्याकरिता तहसीलदारांच्या आदेशानुसार किंवा निवड मान्यता दिलेली व्यक्ती म्हणजे ई पीक पाहणी सहाय्यक. मित्रांनो, एका गावासाठी साधारणपणे एक सहाय्यक निवडला जाणार आहे. त्यानंतर गावातील प्लॉट्स मालक संख्या ही कमीत कमी 1500 पेक्षा जास्त असल्यास 2 सहाय्यक निवडण्याची तरतूद देखील राज्य सरकारने केलेली आहे. त्यानंतर आता सहाय्यकामध्ये कोणाची नियुक्ती होऊ शकते, तर यात प्रथम असेल तुमचा गावातील कोतवाल, त्यानंतर ग्राम रोजगार सेवक, त्यानंतर आशा सेविकांना सुद्धा सहाय्यक म्हणून जे तर ते त्यांना सुद्धा आशा सेविकांना सुद्धा संधी ही दिली जाणार आहे. त्यानंतर मानधनावर काम करणारे इतर ग्रामस्तरीय मनुष्यबळ देखील यासाठी वापरला जाऊ शकतो. त्यानंतर नेहरू युवा केंद्रात नोंदणीकृत इच्छुक गावातील जे व्यक्ती असतील तर ते सुद्धा आपली जी सहाय्यकामार्फत नोंदणी किंवा सहाय्यकासाठी नोंदणी करू शकणार आहेत. तर सहाय्यकाला काय करावं लागेल, तर स्वतःच्या मोबाईल ऍप मधून नोंदणी करावी लागेल. तिथं ई पीक पाहणी करावी लागेल. त्यानंतर माहिती आणि फोटो सगळी माहिती त्याला ऍपच्या माध्यमातून भरावी लागेल. त्यानंतर ती जी माहिती तर तो माहिती सबमिट करेल. त्यानंतर ही जी नोंदणी तर ती नोंदणी ऍप मध्ये सबमिट केली जाईल. त्यानंतर तिसरी म्हणजे ही नोंदणी पडताळली जाईल. महसूल अधिकारी जो असेल तर ती ही नोंदणी पडताळेल की नोंदणी बरोबर आहे का, 100% बरोबर आहे का. त्यानंतर ती नोंदणी योग्य असल्यास नोंदणीचा अंतिम मान्यता दिली जाणार आहे. म्हणजे तुमचा सहाय्यक तुमची ई पीक पाहणी करेल, परंतु जर ती नोंदणी ग्राम महसूल अधिकारी अप्रूव्ह करणार नाही तोपर्यंत तुमची ई पीक पाहणी पूर्ण मानलेली जाणार नाही किंवा पूर्ण होणार नाही. तर अशी 4 टप्प्यात ई पीक पाहणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता मित्रांनो, ही जी नवीन पद्धत राज्य सरकारने आणलेली तर हिचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे, तर हिचा फायदा ई पीक पाहणी सोपी आणि वेळेत पूर्ण होऊ शकते. त्यानंतर पीक विमा अनुदान व मदत योजना मिळण्यासाठी मोठी मदत होते. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा वेळ, खर्च आणि त्रासही कमी होतो आणि अचूक व योग्य माहितीमुळे लाभ मिळण्याची शक्यता जास्त वाढते. यात काही महत्त्वाच्या खबरदारी सुद्धा आपल्याला बाळगाव्या लागतील. त्यात सहाय्यकांकडून कोणतीही फी किंवा शुल्क आकारले जाणार नाही. शेतकऱ्यांना कोणतीही फी किंवा शुल्क देता कामा नये किंवा राज्य सरकार यांना मानधन देणार आहे. त्यानंतर आपली वैयक्तिक गुप्त माहिती कोणालाही देऊ नका.
त्यानंतर फक्त तहसील कार्यालयामार्फत निवडलेल्या सहाय्यकांचीच मदत घ्या. म्हणजे जे तहसील कार्यालयामार्फत सहाय्यक निवडले जातील तर ते त्या सहाय्यकांमार्फतच तुमची ई पीक पाहणी करून घ्या शेतकरी मित्रांनो. आता याबाबत जरी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही अधिक माहितीसाठी तुमच्या गावातील तलाठी कार्यालयाशी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधू शकता. आणि तुमच्या गावाचा सहाय्यक कोण आहेत तर त्यासाठी तुमच्या गावाचा कोतवाल याच्या सोबत देखील तुम्ही संपर्क साधून ही माहिती घेऊ शकतात की आपल्या गावातील ई पीक पाणी करणारा सहाय्यक कोण आहे. तर अशा पद्धतीने जी ई पीक पाणी प्रक्रिया आहे तर ती ई पीक पाणी प्रक्रिया खरीप हंगाम 2026 साठी राबवली जाणार आहे. आणि अशाच नवनवीन शेतीविषयक किंवा योजनांविषयी माहितीसाठी आपलं टेक किशोर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.